lecture we have studied the second chapter, periodic classification of elements. Now we have studied the third chapter, chemical reactions and equation. आता ह्या चॅप्टर मध्ये केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन बघायचे आहे. तर आता हे बघण्याच्या अगोदर तुमचा 9th स्टँडर्डचा कन्सेप्ट आहे. एक कन्सेप्ट बघू आपण. तुम्ही 9th स्टँडर्डला काय शिकले की सोडियम प्लस क्लोरीन गॅस फॉर्म ए NaCl. सोडियम प्लस क्लोरीन फॉर्म ए NaCl क्रिस्टल. आता याच्यामध्ये काय होत असतं, सोडियम हॅज ॲटॉमिक नंबर 11, क्लोरीन हॅज ॲटॉमिक नंबर 70. Sodium has electronic configuration 2, 8, 1. Chlorine has electronic configuration 2, 8, 7. Now, sodium and chlorine form NaCl. Sodium has 1 valence electron and chlorine has 7 valence electron. आता जर सोडियमला जर स्टॅबिलिटी यायची असेल तर त्याला कसं ऑक्टेट कंप्लीट पाहिजे. तर ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी सोडियम काय करेल, जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो डोनेट. कुणाला डोनेट करणार, तर क्लोरीनला. आणि क्लोरीनने तो ऍक्सेप्ट करून त्याचे इलेक्ट्रॉन्स किती होणार आहे, 2, 8, 8. आणि सोडियमचे किती होणार आहे, 2, 8. मीन्स याचा मिनिंग काय आहे, एव्हरी एलिमेंट्स इज अचीव इट्स ऑक्टेट कॉन्फिगरेशन फॉर स्टॅबिलिटी. म्हणजे कोणती पण रिएक्शन कशासाठी होत असणार आहे, कारण त्या एलिमेंट्सला काय करायचे, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे रिएक्शन होत असते. आता केमिकल रिएक्शन्स काय असतात ऍक्च्युअली आपण स्टार्ट करू. ड्युरिंग 18th and 19th century scientists studied some example. Let us study one by one. तर त्यांनी काय सांगितलं की ह्या ज्या केमिकल रिएक्शन्स असतात ह्या 2 प्रकारच्या असू शकतात. एकामध्ये फिजिकल चेंज, दुसऱ्यामध्ये केमिकल चेंज. आता फिजिकल चेंज म्हणजे काय आहे, व्हॉट इज मीन बाय फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मीन्स सॉलिड टर्न्स टू लिक्विड, लिक्विड टर्न टू गॅस. मीन्स चेंज इन स्टेट ऑफ मॅटर. याच्यामध्ये काय होत असणार आहे, चेंज इन स्टेट ऑफ मॅटर. अँड केमिकल चेंज मीन्स चेंज इन कंपोजिशन ऑफ मॅटर. Main difference between physical change and chemical change is, in physical change state of matter is changed, solid, liquid, gas, and in chemical change composition of matter is changed. These are main difference. आता काय बघू आपण, 1 by 1 असे टोटल 9 एक्झाम्पल बघू. आणि आपण या 9 एक्झाम्पल मध्ये काय स्टडी करणार आहे की कुणामध्ये फिजिकल चेंज होतो, कुणामध्ये केमिकल चेंज होतो. तुमच्या बुक मध्ये तुम्हाला फिलअप करण्यासाठी दिलेला आहे. तर आपण सुरुवातीपासून बघू. चला, लेट अस डिस्कस वन एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, कन्वर्जन ऑफ आइस इनटू वॉटर. मीन्स सॉलिड टर्न्स टू लिक्विड. हेन्स दिस इज ए फिजिकल चेंज बिकॉज स्टेट ऑफ मॅटर इज चेंज. आवर सेकंड एक्झाम्पल, कुकिंग ऑफ फूड. फूडचं जे कुकिंग आहे त्याच्यामध्ये स्टेट चेंज होत नाही, त्याच्यामध्ये काय चेंज होत आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल चेंजेस होत आहेत. हेच कुकिंग ऑफ फूड इज केमिकल चेंज. थर्ड एक्झाम्पल, रायपनिंग ऑफ फ्रूट. आपण एखादं फ्रूट असतं तर त्याचं जर रायपनिंग केलं तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याचा कलर चेंज होतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची स्टेट नाही चेंज झाली, त्याचं काय चेंज झाले, तर केमिकल चेंज. त्याच्यामध्ये काहीतरी काय झाले, केमिकल चेंजेस झाले. हेन्स रायपनिंग ऑफ फ्रूट इज ऑल्सो केमिकल चेंज. फोर्थ एक्झाम्पल, कन्व्हर्जन ऑफ मिल्क इनटू कर्ड. आपण घरच्या घरी काय करत असतो, दुधापासून दही तयार करत असतो. त्याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं, लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होत असतं. म्हणजे हा फिजिकल चेंज नाहीये, हा सुद्धा काय आहे, केमिकल चेंज आहे. Conversion of lactose into lactic acid. This is a chemical change. Fifth example, evaporation of water. आता evaporation of water मध्ये काय होतं, वॉटरला जर इव्हॅपोरेट केलं, conversion of liquid into gaseous state, means it is a simply physical change. It is not a chemical change. Sixth number, digestion of food. आपण फूड काय करतो, स्टमक मध्ये डायजेशन होत असतं त्याचं.
तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसने त्याचं डायजेशन होत असतं. तर हा फिजिकल चेंज नाहीये, हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज. 7 नंबर एक्झाम्पल. आपण काय करत असतो की आपले क्लॉथ जे असतात त्याच्यामध्ये नॅफ्था बॉल्स ठेवत असतो. तुम्ही मराठीत त्याला डांबर गोळे म्हणतात. तर त्या नॅफ्था बॉल्स आपण ठेवत असतो. तर काय होतं, दिवसेंदिवस त्या नॅफ्था बॉलची साईज काय होत जाते? कमी होत जाते. साईज कमी होण्याचं कारण काय आहे की ते नॅफ्था बॉल्स त्याचं सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्टली गॅसमध्ये होत असतं. सॉलिडचं कन्व्हर्जन कशात होत असतं? डायरेक्टली गॅसमध्ये. त्यामुळे तो केमिकल चेंज असणार नाहीये. तो कोणता चेंज असणार आहे? फिजिकल चेंज. आपलं 8 नंबरचं एक्झाम्पल. जर तुम्ही लेमन ज्यूस ही शहाबादी फरचीवरती जर टाकला, लेमन ज्यूस जर शहाबादी फरचीवरती टाकला तर तिथे असे बबल्स तयार होणार आहे. म्हणजे लेमन ज्यूस आणि शहाबादी फरची याच्यामध्ये काहीतरी रिएक्शन होणार आहे. म्हणजे हा सुद्धा कोणता आहे? आपला केमिकल चेंज. इट इज नॉट ए फिजिकल चेंज. लास्ट एक्झाम्पल, ब्रेकिंग ऑफ ग्लास. आता ग्लास जर ब्रेक केली आपण तर त्याची स्टेट काही चेंज होत नाही. ग्लास सॉलिडच असते, ब्रेक झाल्यानंतर सुद्धा कशी आहे? सॉलिडच आहे. सॉलिडच आहे, पण याच्यामध्ये केमिकल चेंजेस सुद्धा म्हणता येणार नाही आपल्याला, कारण त्याच्यामध्ये केमिकल चेंज सुद्धा होत नाही. म्हणजे सिम्पली आपण काय म्हणू शकतो की याच्यात पॉसिबिलिटी कसली आहे? फिजिकल चेंज आहे. केमिकल चेंज याच्यामध्ये होणार नाही. असे 8 एक्झाम्पल आहे. ही झाली इंट्रोडक्शन झाली तुमची. और पॉइंट इज केमिकल रिएक्शन. आता हे केमिकल रिएक्शन एक्सप्लेन करण्यासाठी आपण टोटल 5 एक्झाम्पल्स घेणार आहे. तर हे 5 एक्झाम्पल्स मध्ये आपण काय ऑब्झर्व करायचे बघा. 5 एक्झाम्पल असणार आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण काय ऑब्झर्व करणार आहे? कलर चेंज. सेकंड, गॅस रिलीज. थर्ड वन, टेम्परेचर चेंज. आणि लास्ट, तो फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज. आता आपल्याला 5 एक्सपेरिमेंट करायचे. 5 एक्सपेरिमेंटसाठी ॲपरेटस काय काय बघा. फर्स्ट, थर्मोमीटर फॉर टेम्परेचर मेजरमेंट. इव्हॅपोरेटिंग डिश सबस्टन्स ठेवण्यासाठी. थर्ड, बर्नर हिटिंगसाठी, गॅस बर्नर. अँड लास्ट वन, फनेल. आपण फनेल उलट ठेवणार आहे. तर असे 4 ॲपरेटस आहे. थर्मोमीटर, इव्हॅपोरेटिंग डिश, बर्नर आणि फनेल. आणि आपल्याकडे एक ट्रायपॉड स्टँड सुद्धा असणार आहे. इव्हॅपोरेटिंग डिश ठेवण्यासाठी काय असणार आहे आपल्याकडे? ट्रायपॉड स्टँड. आता 1 बाय 1 एक्झाम्पल्स सांगतो मी. आता फर्स्ट एक्सपेरिमेंट काय आहे बघा. इन फर्स्ट एक्सपेरिमेंट, लाईमस्टोन पावडर. लाईमस्टोन पावडर त्याला आपण हीट करणार आहे. ट्रायंगल सिम्बॉल मीन्स हीट. लाईमस्टोन पावडरला आपण हीट करणार आहे, तिला आपण इव्हॅपोरेट करणार आहे. लाईमस्टोन पावडरचं काय फॉर्म होतंय बघा. कॅल्शियम ऑक्साईड, लाईम तयार होते आणि CO2 गॅस बाहेर पडते. म्हणजे ही रिएक्शन कोणती बघा. सिम्पली कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी जी असते ना, चुनखडीला जर आपण हीट केलं तर चुना तयार होतो, लाईम तयार होतो, प्लस CO2 गॅस इव्हॉल्व होतो. आता आपल्याला ऑब्झर्व काय करायचं बघा. ऍक्टिव्हिटी ऑब्झर्व करायची आहे आपल्याला. तर कलर चेंज. चुनखडी आणि चुना याचा कलर कसा असतो? सेम. म्हणजे देअर इज नो कलर चेंज. गॅस रिलीज आहे का बघू आपण. या रिएक्शन मध्ये एक CO2 नावाचा गॅस तयार होते, कार्बन डायऑक्साईड. हेन्स गॅस रिलीज होतोय. गॅस रिलीज मध्ये होतोय. आता टेम्परेचर चेंज आहे का बघू आपण. टेम्परेचर चेंज. आता आपण काय केलेलं आहे, त्याला बाहेरून हीट दिलेली आहे. म्हणजे टेम्परेचर काय झालेलं असणार आहे? चेंज झालेलं असणार आहे. कॅल्शियम कार्बोनेटचं टेम्परेचर चेंज झालेलं असणार आहे. आता लास्ट बघू आपण, फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये झालेलं आहे, म्हणजे हा केमिकल चेंज असणार आहे. फर्स्ट रिएक्शन अगेन ऑब्झर्व. फर्स्ट रिएक्शन, लाईमस्टोन पावडरला जर आपण इव्हॅपोरेट केलं तर त्याचे लाईम तयार होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये नो कलर चेंज, गॅस रिलीज, CO2 गॅस रिलीज, टेम्परेचर चेंज असणार आहे. आणि ही रिएक्शन काय आपली, तर केमिकल चेंज असणार आहे. सेकंड बघू आपण. इम्पॉर्टंट रिएक्शन सेकंड, ऍडिशन ऑफ झिंक टू कॉपर सल्फेट. ऍडिशन ऑफ झिंक टू कॉपर सल्फेट. आपण काय करणार आहे की कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे ब्ल्यू कलरचं असतं. कॉपर सल्फेटचं सोल्युशन ब्ल्यू कलरचं असतं. त्याच्यामध्ये आपण झिंक ऍड करणार आहे. तर झिंक ऍड केल्याने काय होईल बघा. झिंक प्लस कॉपर सल्फेट गिव्स ZnSO4 प्लस कॉपर.
तर आता याच्यामध्ये काय होईल की झिंक ऍड केल्यामुळे कॉपर सल्फेटचं सोल्युशन रिॲक्ट होईल. झिंक ऍड केल्यामुळे कॉपर सल्फेटचं सोल्युशन तयार होईल. कॉपर सल्फेटचं सोल्युशन ब्ल्यू कलरचं असतं. रिॲक्शन झाल्यानंतर ब्ल्यू कलरचा सोल्युशनचा कलर चेंज होऊन तो कसा होईल, कलरलेस होईल. आता आपल्याला ऍक्टिव्हिटी बघायची आहे. फर्स्ट, देअर इज कलर चेंज ऑब्झर्व ऑर नॉट. कलर चेंज ऑब्झर्व. ब्ल्यू कलर चेंज टू कलरलेस. गॅस रिलीज. In this conversion, no gas release. टेम्परेचर चेंज. तर रिॲक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, ह्या रिॲक्शन मध्ये टेम्परेचर चेंज होत असतो. इट इज ए एक्झोथर्मिक रिॲक्शन. टेम्परेचर चेंज आणि केमिकल रिॲक्शन झाली म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, केमिकल चेंज. 2 एक्झाम्पल वी हॅव स्टडी. आवर थर्ड एक्झाम्पल, एडिशन ऑफ K2CrO4 potassium chromate. K2CrO4 potassium chromate to barium sulfate BaSO4. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होते बघा, K2CrO4 प्लस BaSO4. रिएक्शन रिमेंबर करण्यासाठी एक इझी कन्सेप्ट बघा, बेरियमच्या ऐवजी काय रिप्लेस होणार आहे, K2. सिम्पली चेंज झाला. तर आता याच्यामध्ये काय होते बघा, तर K2Cr2 ऑरेंज कलर. या रिएक्शन मध्ये काय होते बघा, K2Cr2 हा ऑरेंज कलरचा आहे. रिएक्शन झाल्यानंतर तो कसा होते, रेड कलरचा होते. आता आपण याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बघू वन बाय वन. कलर चेंज ऑब्झर्व. येस. गॅस रिलीज. नो गॅस रिलीज. टेम्परेचर चेंज. नो टेम्परेचर चेंज. नो हिटिंग सिम्बॉल. केमिकल चेंज. रिएक्शन झाली म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, केमिकल चेंज असणार आहे. फोर्थ एक्झाम्पल सिंपल बघा. फोर्थ एक्झाम्पल मध्ये नाव लक्षात ठेवायचे. ऍडिशन ऑफ Na2CO3 सोडियम कार्बोनेट टू कॅल्शियम क्लोराइड. टू कॅल्शियम क्लोराइड. रिएक्शन कशी होते बघा, Na2CO3 प्लस कॅल्शियम क्लोराइड गिव्स CaCO3 प्लस ट्वाइस NaCl. काय करायचं, रिप्लेस करायचे बघा. Na ला कशाने रिप्लेस करायचे, कॅल्शियम. तर याच्यामध्ये सुद्धा काय होते बघा, हे दोन्ही पण सोल्युशन हे कलरलेस आहे. दोन्ही पण सोल्युशन कसे आहेत, कलरलेस. म्हणून आपला कलर चेंज आहे का, काही नाही. म्हणून नो कलर चेंज. गॅस रिलीज होतोय का आपल्या इकडे, नाही. नो गॅस रिलीज. टेम्परेचर, नो टेम्परेचर. नो हिटिंग सिम्बॉल. अँड रिएक्शन झाली म्हणून केमिकल चेंज. आता लास्ट बघू. लास्ट मध्ये काय करायचं बघा, इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायची. काय घ्यायचं तुम्ही, इव्हॅपोरेटिंग डिश. इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये थॅलिक अनहायड्रेट टाकायचं. इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये काय टाकायचं, थॅलिक अनहायड्रेट. त्याच्यावरती उलटं फनेल ठेवायचं, इन्व्हर्टेड फनेल. त्याच्यावरती इन्व्हर्टेड फनेल ठेवायचं आणि हिटिंग करायचं. तर तुम्हाला काय आढळेल बघा, तर फनेलमध्ये वॉटर ड्रॉपलेट्स आढळतील तुम्हाला. फनेल्समध्ये काय आढळते, वॉटरचे ड्रॉपलेट. आपण गरम वस्तूचे जे ड्रॉपलेट असतात ना, असे ड्रॉपलेट. म्हणजे आता याच्यामध्ये काय झालंय बघा बरं, कलर चेंज ऑब्झर्व होणार आहे का, याच्यामध्ये व्हाईट कलरचा असतं म्हणजे नो कलर चेंज. गॅस रिलीज. गॅस रिलीज होईल का बघा बरं, वरती काय ते ड्रॉपलेट्स येतात ना, म्हणजे गॅस रिलीज. थर्ड वन, टेम्परेचर चेंज. हिटिंग आहे म्हणजे टेम्परेचर चेंज आहे. आणि हा केमिकल चेंज असेल का फिजिकल चेंज असेल, आता फिजिकल चेंज. फिजिकल चेंज. These are the 5 examples of this point. Our next point is chemical reaction. तर आता याच्यामध्ये आपण केमिकल रिएक्शनची डेफिनेशन बघू. आता केमिकल रिएक्शनची डेफिनेशन बघण्याच्या अगोदर आपण एक एक्झाम्पल बघू. ऍड झिंक इनटू कॉपर सल्फेट. Add zinc into copper sulfate. We have studied zinc plus copper sulfate gives ZnSO4 plus copper. आता केमिकल रिएक्शनची डेफिनेशन काय बघा, इट इज ए प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे. इट इज ए प्रोसेस इन विच सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग अँड सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड मेकिंग. इट इज कॉल्ड एज ए केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनची डेफिनेशन काय बघा,
ही it is a process in which bond making takes place. It is called as chemical reaction. आता ह्या केमिकल रिएक्शनचा आपण एक एक्झाम्पल बघू. आपण काय करतो बघा, कार्बन मीन्स कोळसा म्हणतो आपण त्याला. कोल is heated in presence of oxygen. Coal is heated in presence of oxygen. It form a CO2 gas. याला आपण केमिकल रिएक्शन म्हणू शकतो. आता आपल्याला दोन पॉइंट खूप मेन आहे. व्हॉट इज मीन बाय रिएक्टंट अँड व्हॉट इज मीन बाय प्रॉडक्ट. आता रिएक्शन मध्ये जे दोन किंवा एक मॅटर पार्टिसिपेट होतात, the reaction in which the two or one part is participated, it is called as reactant, and the formed product is known as product. म्हणजे रिएक्शन मध्ये जे तयार होईल त्याला म्हणायचं प्रॉडक्ट, आणि रिएक्शन ज्याच्यापासून होईल त्याला काय म्हणायचं, रिएक्शन म्हणायचं. आवर नेक्स्ट पॉइंट, केमिकल इक्वेशन. आता केमिकल रिएक्शन वेगळं आणि केमिकल इक्वेशन वेगळं. आता केमिकल इक्वेशन म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे रिप्रेझेंटेशन म्हणजे काय बघा, मी तुम्हाला काय म्हणू शकतो की कोल इज हिटेड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, इट फॉर्म ए कार्बन डायऑक्साइड. हे मी तुम्हाला थेरॉटिकली सांगितलं, पण ते तुम्हाला कसं लिहायचंय, केमिकल फॉर्म्युल्यामध्ये लिहायचंय. तर मग केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जे लिहिणार आहे त्याला काय म्हणायचं, केमिकल इक्वेशन. काय म्हणले बघा, रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन. ते एक रिप्रेझेंटेशन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन कंडेन्स फॉर्म. कंडेन्स म्हणजे एकत्र. कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युला. याच्यात फॉर्म्युले कोणते घेतले असतात, केमिकल फॉर्म्युले घेतले असतात. इज कॉल्ड एज ए केमिकल रिएक्शन. दीज आर 2 points. Our next point is rules for writing chemical equation. आता ह्या पॉइंट मध्ये आपण काय स्टडी करणार आहे की केमिकल इक्वेशन्स जे असतात ते कसे राईट करायचे किंवा त्याला रूल्स काय आहे. तर आपण 1 by 1 बघू काय रूल्स आहे. तर फर्स्ट रूल, आपली कोणती पण रिएक्शन असते, एक रिएक्शन बघा, ऍड झिंक इन ए कॉपर सल्फेट, इट गिव्स ZnSO4 प्लस कॉपर. आपला पहिला रूल काय असणार आहे बघा, रिएक्टंट हे लेफ्ट साइडला लिहायचे. राईट ए रिएक्टंट ऑन लेफ्ट साइड अँड प्रॉडक्ट इज ऑन राईट साइड. म्हणजे सिंपल, रिएक्टंट लेफ्ट साइड, प्रॉडक्ट राईट साइड. आता काय करायचं बघा, हे जे रिएक्टंट आणि जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण एक एरो देत असतो. हा एरो इंडिकेट काय करतो, रिएक्शनची डायरेक्शन इंडिकेट करतो. डायरेक्शन म्हणजे काय, Zn प्लस कॉपर सल्फेट गिव्स ZnSO4 प्लस कॉपर. सिंपल, रिएक्टंट लेफ्ट साइडला, प्रॉडक्ट राईट साइडला, एरोचा मिनिंग डायरेक्शन ऑफ हे रिएक्शन. सेकंड रूल बघा, जर रिएक्टंट 2 असतील, रिएक्टंट्स आर 2 or more than 2, they are linked by प्लस साइन. त्यांच्यामध्ये काय टाकायचं असतं, प्लस साइन. जर 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त, सपोज एकच जर असेल तर त्याला प्लस टाकण्याची काही गरज आहे का, नाही. तर रिएक्टंट किती असले तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर असेल तर त्यांच्यामध्ये कोणतं साइन आलं पाहिजे, प्लस साइन आलं पाहिजे. थर्ड रूल, आता कोणती पण केमिकल रिएक्शन असणारी तर त्याच्या काही फिजिकल स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड, गॅस, किंवा ते जे सोल्युशन आहे ते वॉटरमध्ये जर बनवलेलं असेल तर ॲक्वियस म्हणतात त्याला. काय म्हणतात, ॲक्वियस. तर आपण काय करणार आहे, त्या केमिकल रिएक्शन मध्ये त्याची स्टेट लिहिणार आहे. खाली काय लिहिणार आहे, त्याची स्टेट, ब्रॅकेटमध्ये स्टेट लिहिणार आहे. झिंक सॉलिड असतं म्हणून सॉलिड, कॉपर सल्फेट हे ॲक्वियस वॉटरमध्ये सोल्युशन बनवलेले आहे म्हणून ॲक्वियस, झिंक सल्फेट सुद्धा ॲक्वियस आहे, आणि कॉपर काय आहे, सॉलिड आहे म्हणून आपण त्याची स्टेट लिहिली. दिस इज थर्ड रूल. आता अजून एक बघा, सपोज रिएक्शन मध्ये जर गॅस इव्हॉल्व होत असेल, तर त्याला इंडिकेटेड पॉइंटिंग अपवर्ड एरो घ्यायचा आणि त्याचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे, अपवर्ड असलं पाहिजे. जर एखाद्या रिएक्शन मध्ये सॉलिड जर तयार होत असेल किंवा इन्सोल्युबल सॉलिड जर तयार होत असेल तर एरो पॉइंटिंग डाऊनवर्ड घ्यायचा. म्हणजे एरो जर अपवर्ड असेल तर गॅस तयार होते, आणि एरो जर डाऊनवर्ड असेल तर काय तयार होते, त्याच्यामध्ये
इनसोल्युबल सॉलिड तयार होते. 3 रूल्स बघा, रिमेंबर 3 रूल्स. फर्स्ट रूल, रिएक्टंट लेफ्ट साइड, प्रोडक्ट राइट साइड. एरो इंडिकेट डायरेक्शन ऑफ ए रिएक्शन. सेकंड रूल, जर 2 रिएक्टंट असले तर त्याच्यामध्ये कोणतं साइन असायला पाहिजे? प्लस साइन असायला पाहिजे. थर्ड रूल काय सांगतो आपला की रिएक्शन मध्ये त्याच्या स्टेट ऑफ मॅटर लिहायच्या, सॉलिड, लिक्विड, गॅस. जर रिएक्शन मध्ये गॅसेस प्रोडक्ट तयार होत असेल तर इट इज इंडिकेटेड बाय अबो एरो, अँड इफ इन ए रिएक्शन ए इनसोल्युबल सॉलिड इज फॉर्म इट इज इंडिकेटेड बाय बिलो एरो. दिस इज ए 3 रूल्स. आवर फोर्थ रूल बघा, जर एखाद्या रिएक्शनला कंप्लीट होण्यासाठी आपल्याला जर बाहेरून हीट द्यावी लागत असेल, तर आपण कोणता साइन लिहिणार आहे बघा. एक रिएक्शन आली तो कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे लाईमस्टोन, त्याला आपण ट्रायपॉड स्टँडचा आणि बर्नरचा वापर करून काय दिली, मग अशी हीट दिली आणि काय तयार झालं होतं? लाईम, चुना तयार झाला होता. प्लस कोणता गॅस बाहेर पडला होता? CO2 गॅस बाहेर पडला होता. तर याच्यामध्ये हीट आपण कुठून दिलेली? बर्नरने दिलेली ना, म्हणजे हीट बाहेरून दिली आपण. तर ज्या वेळेस हीट बाहेरून देतो अशा वेळेस एरोच्या वरती ट्रायंगल साइन असलं पाहिजे. एरोच्या वरती ट्रायंगल साइन म्हणजे काय इंडिकेट आहे की त्या रिएक्शनला बाहेरून हीट देण्यात येते. जर आता सपोज काही रिएक्शन काय असतात बघा, समजा हे रिएक्शन ऑब्झर्व करा, सेम आहे. झिंक प्लस कॉपर सल्फेट गिव्स ZnSO4 प्लस कॉपर. ह्या रिएक्शन मध्ये झिंक आणि कॉपर सल्फेट मिक्स केल्यानंतर हीट बाहेर पडते. याच्यामधून काय बाहेर पडते? हीट. याला काय गरम करण्याची गरज नाही, उलट ह्या रिएक्शन मधून हीट बाहेर पडते. तर ती कुठे द्यायची? तर प्रॉडक्टच्या शेवटी द्यायची, प्लस हीट. मेन डिफरन्स लक्षात ठेवा, बाहेरून जर हीट दिली तर एरोच्या वरती ट्रायंगल साइन, आणि जर रिएक्शन मधून हीट बाहेर जर पडत असली तर प्रॉडक्टच्या पुढे काय द्यायचं? प्लस हीट द्यायचं. दिस इज ए फोर्थ एक्झाम्पल. आता काही केमिकल रिएक्शन मध्ये, नेक्स्ट रूल, काही केमिकल रिएक्शन मध्ये स्पेशल कंडिशन असतात. स्पेशल कंडिशन म्हणजे काय की ती रिएक्शन किती टेम्परेचरला कॅरीड आउट केली किंवा ती रिएक्शन करण्यासाठी कोणता कॅटलिस्ट वापरला, तर अशा स्पेशल कंडिशन एरोच्या वरती लिहायच्या असतात. तर आता मी एक एक्झाम्पल बघतो. व्हेजिटेबल ऑइल. आता वनस्पती किंवा डालडा कसा तयार करतात बघा. व्हेजिटेबल ऑइल जे असतं आपलं, व्हेजिटेबल ऑइल ते लिक्विड असतं, त्याचं हायड्रोजिनेशन केलं जातं. हायड्रोजिनेशन म्हणजे H2. आता किती टेम्परेचरला केलं जातं? 60 डिग्री. आणि निकेल कॅटलिस्ट वापरला जातो आणि काय तयार होतं? वनस्पती घी तयार होतं. म्हणजे याच्या स्पेशल कंडिशन कोणत्या झाल्या? 60 डिग्री आणि निकेल काय झाला? कॅटलिस्ट. तर ते कुठे लिहायचे असतात? एरोच्या वरती. हे झाले रिएक्टंट, हा झाला प्रोडक्ट आणि हे झाल्या स्पेशल कंडिशन. आता ह्या स्पेशल कंडिशन सोडून सुद्धा असे 2 वर्ड आहेत तर त्यांना पण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता 2 रिएक्शन ऑब्झर्व करा. कॉपर प्लस 4HNO3 नायट्रिक ऍसिड, आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये सुद्धा काय आहे? कॉपर प्लस 8HNO3. आता दोन्ही पण रिएक्शन मध्ये HNO3च आहे, नायट्रिक ऍसिडच आहे. पण काय होतंय बघा, फर्स्ट रिएक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरलेला आहे, सेकंड रिएक्शन मध्ये डायल्यूट नायट्रिक ऍसिड वापरलेला आहे. चेंज काय झाला याचा की फर्स्ट रिएक्शन मध्ये नायट्रोजन डायऑक्साइड गॅस बाहेर पडला आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये नायट्रिक ऑक्साइड गॅस बाहेर पडला. फर्स्ट मध्ये नायट्रोजन डायऑक्साइड आणि सेकंड मध्ये नायट्रिक ऑक्साइड. म्हणजे याच्या स्पेशल कंडिशन कोणती झाली आपली? तर हे कॉन्सन्ट्रेटेड वापरल्यानंतर NO2 मिळतं आणि डायल्यूट वापरल्यानंतर काय मिळतं? आपल्याला Na मिळतं. आता परत एकदा रिमेंबर करा, खूप इझी आहे. काय करायचं? रिएक्टंट लेफ्ट साइड, प्रोडक्ट राइट साइड. एरो इंडिकेट डायरेक्शन ऑफ ए रिएक्शन. हा फर्स्ट रूल झाला. सेकंड काय सांगतो? इफ मोर दॅन 2 रिएक्टंट इट इज इंडिकेटेड बाय प्लस साइन. थर्ड रूल काय सांगतो? जर रिएक्टंट सॉलिड, लिक्विड, गॅस असतील तर त्याच्या ब्रॅकेटमध्ये सॉलिड, लिक्विड, गॅस लिहायला पाहिजे. सोल्युशन जर वॉटरमध्ये बनवलं तर एक्वस लिहायला पाहिजे. जर एखाद्या रिएक्शन मध्ये गॅस जर तयार होत असेल किंवा गॅस जर बाहेर पडत असेल तर इट इज इंडिकेटेड बाय एरो पॉइंटिंग अपवर्ड. इफ any precipitate or insoluble solid in a reaction it is indicated by arrow downward. Our fourth rule, जर एखाद्या रिएक्शनला बाहेरून हीट देण्याची गरज येत असेल
if heat is given outside, here it is denoted by triangle sign and it is written on the arrow. Next, if in any reaction heat is given outside, जर हीट बाहेर पडत असेल तर ती कुठे लिहायची, एरो आपले जे प्रॉडक्ट असतात त्याच्या पुढे हीट लिहायची. नंतर जर स्पेशल कंडिशन असतील तर त्या कुठे लिहायच्या असतात, तर एरोच्या वरती. टेम्परेचर, प्रेशर किंवा कॅटलिस्ट हे कशावरती लिहायचे असतात, तर एरोच्या वरती. आणि कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ऍसिडच्या कशामध्ये लिहायच्या असतात, ब्रॅकेटमध्ये लिहायच्या असतात. लास्ट